नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत अशा वेगवेगळ्या किचन टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे ज्याने तुमची अवघड कामे जी आहे ती खूप सोपी होतील। तर चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे अशा डिओ रिलेटेड। बऱ्याचदा काय होतं, डिओ संपला की आपण फेकून देतो। तर आता तुम्ही तो डिओ कधीच फेकणार नाही, त्या डिओचं जे काही झाकण असतं आपल्याला तेच लागणार आहे। तर आपल्याला झाकण घ्यायचं आहे, नंतर दोन्ही बाजूने जी चिकट टेप असते ती चिकट टेप घ्यायची आहे आणि ती झाकणाला या पद्धतीने लावून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही याचा वापर कशाहीसाठी करू शकता, जसं की मी तुम्हाला एक सांगते आहे ते म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला भिंतीला लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये जे तुम्हाला जागा दिसते आतमध्ये त्यामध्ये तुम्ही छोटे छोटे कानातले ठेवू शकता, अगदी लाईट वेट असलेले कानातले ठेवू शकता, जेणेकरून हे जे आहे ते पडणार नाही आणि कोणतीही गोष्ट लाईट वेट असलेलीच आपल्याला याला लावायची आहे। फॉर एक्झाम्पल असा एकदम लाईट वेट असलेल्या पर्स, त्याचबरोबर आय कार्ड असतील, हेडफोन्स असतील, अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता। तर नक्की डिओ संपला असेल तर त्याच्या झाकणाचा असा वापर करून बघा, खूप यूजफुल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्पफुल पण खूप आहे। त्यानंतर बऱ्याचदा आपण बाजारामधनं जे आहे बिस्किट आणतो, खारी आणतो, तर त्यामध्ये बघा अशा पद्धतीचे कंटेनर असतात, म्हणजे की यामध्येच ती खारी वगैरे दिलेली असते। मग आपण ते झाल्यानंतर फेकून देतो, तर त्याचा वापर आपण स्टोरेज म्हणून करू शकतो। तर हे आणल्यानंतर व्यवस्थित तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा पुसून तुम्हाला घ्यायचं आहे, जेणेकरून खारी किंवा बिस्किटचं त्यावरती कचरा वगैरे जो असेल तो जो आहे तो निघून जाईल। त्यानंतर तुम्ही आता याला बघा अशा पद्धतीने वेगवेगळे कंपार्टमेंट आहे, तुमचं पूर्ण असलं तरी चालेल, तुम्ही त्याचा फक्त एक कंपार्टमेंट म्हणून सुद्धा वापर करू शकता। आता याला बघा दोन कंपार्टमेंट वेगवेगळे दिलेले आहेत। तर बऱ्याचदा असं होतं की फ्रीजमध्ये आपल्याकडे स्टोरेज नसतं, तर मग तुम्ही फ्रीजमध्ये याचा वापर करू शकता। फॉर एक्झाम्पल बघा, हिरवी मिरची असेल, लिंब असेल, अद्रक असेल, वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्ही याचा वापर करू शकता। फ्रीजमध्येच नाही तर बाहेरसुद्धा तुम्ही चमचे वगैरे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता। नक्की ही ट्रिक फॉलो करून बघा आणि यानंतर कधीही असे डब्बे जर घरामध्ये आले तर ते फेकून देऊ नका, त्याचा स्टोरेज म्हणून नक्की वापर करा। बघा खूप यूजफुल होतं आणि एकदम हेल्पफुल असा हॅक आहे। नंतरचा आपला हा ट्रिक आहे ती म्हणजे पायपुसणी रिलेटेड। बऱ्याचदा पायपुसणी ह्या खूप घसरत असतात आणि बऱ्याचदा त्यावरनं पाय सटकून आपण पडतो देखील। तर अशा पद्धतीची जी बाथरूमवरची समोरची जी पायपुसणी असते तिला जास्त भीती वाटते पडण्याची, तर तीच नाही तर घरामधली कोणतीही पायपुसणी असेल ती खूप सरकत असेल, खूप घसरत असेल, तर त्यासाठी तुम्हाला ना अशा पद्धतीची एक चिकट टेप बाजारामध्ये मिळते की दोन्ही बाजूंनी ती चिकट असते, त्यामुळे आपल्याला ह्या चिकट टेपचा वापर करायचा आहे। दुसरी जी साधीवाली असते तिचा वापर नाही करायचा। आता याचे मी जे आहे छोटे छोटे 4 समभाग करून घेतलेले आहेत, जेणेकरून ते 4 कोपऱ्यामध्ये आपल्याला लावता येईल। बघा मी कशा पद्धतीने लावते आहे। सेम ट्रिक तुम्ही घरामध्ये जेवढ्या पायपुसणी असतील त्याला फॉलो करू शकता। मधात सुद्धा लावून घेतलेली आहे, जेणेकरून ती मधात सुद्धा जी आहे ती घसरणार नाही। आता बघा जिथे तुम्हाला ठेवायची तिथे अशा पद्धतीने ठेवून ती व्यवस्थित असे जिथे जिथे आपण लावलंय तिथे असं थोडंसं प्रेस करायचं आहे। आता कितीही ओला जरी पाय असला, काहीही असला तरी तुम्ही कधीच जी पायपुसणी असते त्यावरनं घसरणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे पायपुसणी एका जागेवरून दुसऱ्या जागी बिलकुल जी आहे ती घसरणार नाही। सो नक्की ही ट्रिक फॉलो करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। ही खूप हेल्पफुल अशी ट्रिक आहे। नंतर आहे डाळी रिलेटेड। बऱ्याचदा डाळीमध्ये कीड लागते, नंतर त्याची पावडर होते, मग ही डाळ जास्त दिवस कशी साठवायची चला ते बघूया। त्याला कीड वगैरे लागू नये म्हणून काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते। तर कधी डाळी साठवताना त्यामध्ये बघा थोडंसं, अगदी थोडंसं जे आहे मोहरीचं तेल घालायचं, बाकी कोणतंच नाही, ज्याला हिंदीमध्ये सरसोचं तेल म्हणतात ते घालायचं आहे। कारण मोहरीच्या तेलाला एक स्ट्रॉंग असा वास असतो, तर त्या वासाने सुद्धा याच्यामध्ये किडे किंवा आळ्या होत नाही। तर तुम्ही एकतर हाताने ते तेल टाकून असं मिक्स करू शकता किंवा डायरेक्टली बघा याच्यामध्ये 1 ते 2 थेंब तेल टाकून अशा पद्धतीने जर डब्बा जर हलवला तर सगळ्या डाळीला तेल लागतं। नक्की या पद्धतीने करून बघा, डाळीला कधी किडे वगैरे लागणार नाही। तसं मी तुम्हाला डाळी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कशा साठवून ठेवू शकता यावरती वेगवेगळ्या ट्रिक्स नेहमी सांगतच असते, त्यामुळे तुम्हाला जी आवडेल ती ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता आणि अशा पद्धतीने डाळी साठवू शकता। चला नंतरची ट्रिक बघूयात। घरामध्ये औषधं तर असतातच आणि औषधं संपले तर आपण ही औषधांची बॉटल जी आहे फेकून देतो, तसं याचा आपण आज रियूज करणार आहोत। तर तुम्ही कधीच औषधांच्या बॉटल ह्या फेकणार नाही। तर ज्या औषधांच्या बॉटलला हे झाकण असतं, हे झाकण स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे। बऱ्याचदा घरामध्ये
घरामध्ये काय होतं की अशा पद्धतीने पिलर तुटतं किंवा पिलर व्यवस्थित चालत नाही, मग अशा वेळी ते सालं काढण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम येतो। मग आता घरामध्ये जे आहे सगळ्यांच्या घरामध्ये बघा औषधं असतातच ना, त्यामुळे तुम्हाला हा एक बेस्ट ऑप्शन मी सांगते आहे। फॉर एक्झाम्पल तुम्ही याचे जे आहे अशा पद्धतीने सालं काढू शकता। मी इथे काकडी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवते आहे। तुम्ही सेम पद्धतीने बटाटा झालं, गाजर झालं, ज्याचे तुम्हाला सालं काढायचे, मुळा झालं, त्याचे अशाच पद्धतीने काढू शकता, कारण याला जे आहे ते खरबड असतं, त्यामुळे ते व्यवस्थित निघतं। चला नंतरची ट्रिक बघूयात। बऱ्याचदा असं होतं की घरी भरपूर पाहुणे येतात, अंगावरती तर होतं किंवा मग खाली टाकायचं असलं तर आपल्याकडे असतं, पण जी उशी असते ती कुठे ना कुठे कमी पडते। मग घरी तुम्ही उशी कशा पद्धतीने करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे। ही ट्रिक नक्की फॉलो करेन। सगळ्यात महत्त्वाचं, ही जी काही कंडिशन आहे सगळ्यांवरती उपलब्ध आहे, तर ही ट्रिक नाही का तुम्हाला सगळ्यांना खूप जे आहे हेल्पफुल ठरणार आहे। घरामध्ये बघा अशा जुनं जे आहे उशीच्या खोळ्या असतात, एकतर बेडशीट वगैरे जुनं झालं तर मग आपण टाकून देतो किंवा फाटलेलं असेल, पण घरामध्ये बघा असतं, तर मग याचाच वापर आपण करणार आहोत आणि एक्स्ट्रा उशा घरच्या घरी तयार करणार आहोत। घरी बघा आपल्या एक्स्ट्रा अशा शाली असतात किंवा पातळ कपडे असतात किंवा अशा पद्धतीचा पातळ ब्लँकेटसुद्धा असतं, जे की खूप जे आहे थंडी असली की आपण एकदम जाडवाले ब्लँकेट घेतो, याचा वापर करत नाही। आणि जर एक्स्ट्रा पाहुणेच आले, जर तुमच्याकडे ह्याचंसुद्धा हे सुद्धा त्यांना अंगावर द्यायचं असेल, तर मग तुम्ही एकदम सॉफ्ट असे कपडे जे आहे त्याचा वापर करू शकता। हे मी हिवाळ्यासाठी सांगते आहे, पण उन्हाळ्यासाठी कोणाला अंगावर लागत नाही तेव्हा तुम्ही ब्लँकेटचा असा वापर नक्की करू शकता। आता जे काही ब्लँकेट, शाली आहेत किंवा एकदम नरम कपडे आहेत ते तुम्हाला सगळे उशामध्ये घालायचे आहेत, पण एकदम प्रॉपर त्याची घडी करून घालायची, म्हणजे जी उशी होईल ती प्रॉपर उशीसारखीच होईल, एकसारखी कुठे वरती किंवा कुठे खाली अशी होणार नाही। त्यामुळे मी इकडे ब्लँकेट आणि शालचा वापर केलेला आहे। तर अशा पद्धतीने घरच्या घरी उशी तयार झालेली आहे, एकदम सॉफ्टसुद्धा होते आणि एकदम जे आहे कम्फर्टेबल राहते। नक्की ही उशीची ट्रिक ट्राय करून बघा। चला आता नंतरची ट्रिक बघूयात। मेथी खायला कोणाला नाही आवडत, हिवाळ्यामध्ये मेथी भरपूर फ्रेश भेटते आहे, त्यामुळे मेथीची भाजी ही बनतेच म्हणजे बनतेच, पण मेथी निवडण्यासाठी मात्र नाके नऊ येतात। तर मेथी निवडण्याची एक अस्सल ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता तुम्हीच नाही तर घरातले लहान मुलंसुद्धा मेथी निवडण्यासाठी तुमची खूप मदत करणार आहे। ती कशी, चला बघूया। अशा पद्धतीचा आपल्याकडे झारा असतो, तर तो झारा घ्यायचा आहे। झाऱ्याला बघा अशा पद्धतीचे छोटे छोटे छिद्र असतात, तर अशा छोट्या छिद्र असलेलेच आपल्याला झारा घ्यायचा आहे, एकदम मोठा असेल तर नका घेऊ। त्यानंतर तुम्हाला बघा अशा पद्धतीने त्यामधले जे मेथी आहे त्याचे जे काही तुम्ही मुळं असतात ते तुम्हाला काढून घ्यायचे आहे आधीच, आणि मग नंतर ह्या छिद्रामधून अशा पद्धतीने मेथी टाकायची आहे। अगदी तुम्ही खूप कमी वेळामध्ये भाजी निवडून घेऊ शकता। दुसरी गोष्ट, लहान मुलांना सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व करू शकता। बघता बघता तुमच्याशी बोलता बोलता भाजीसुद्धा निवडून झाली। नक्की ट्रिक फॉलो करून बघा। या सगळ्या ट्रिकमधली तुमची सगळ्यात फेवरेट ट्रिक कोणती आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा, आणि असेच नवनवीन मी हॅक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका।